काल एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याचा मुलगा जो 25-30 वर्षाचा आहे, तो पटकन म्हणला की आई वडिलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही, सगळं काही आमच्यासाठी आम्हालाच करावं लागलं. तेव्हा त्याचं वाक्य मला काही विशेष वाटलं नाही, लक्षात आलं नाही. पण मी घरी आल्यावर त्याचा विचार केला की 25-30व्या वर्षी जर तो मुलगा म्हणतोय आई वडिलांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही, तर हे बरोबर आहे. तेव्हा मला माझ्या जीवनातला एक प्रसंग आठवला. मी 7वीला होतो खेडेगावामध्ये. 7वीला त्या स्कॉलरशिपच्या परीक्षा असायच्या आणि त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला मी अर्ज भरला आणि त्याच्यासाठी एक गाईड होतं. तर त्यावेळेस त्याची किंमत 12 रुपये, आता कदाचित 1,500-2 हजार असेल. तर त्या पुस्तकासाठी मी वडिलांना सांगितलं मला ते गाईड पाहिजे, मला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा. वडील हो म्हणले, पण त्यांनी काय लवकर आणलं नाही. मग मी रोजच त्यांच्या पाठीमागं कटकट करायचं, माझं गाईड कधी आणता, गाईड कधी आणता. दुपारच्या वेळेस त्यांना थोडंसं झोपायचं असायचं, त्यावेळेस त्यांनी ते कटकट करायचं, त्याला झोपू द्यायचं नाही. सारखाच गाईड करायचं. ते म्हटले 8 दिवसांनी आणू. मग 8 दिवसांनी पण त्यांनी आणलं नाही. मग मी जास्त रडारड केली. मग त्यांनी 2-3 दिवसांनी मला घेऊन गेले आणि ते गाईड घेतलं. ते गाईड घेतलं आणि मला दिलं. मी ते थोडं चाळलं, थोडंफार वाचलं, पण मी काय फार सिरियस नव्हतो त्या परीक्षेच्या बाबतीत आणि मी त्यात काय पास झालो नाही नंतर. पण ते गाईड आणल्यानंतर काही दिवसांनी आई शेजारच्या मावशींशी बोलत होती आणि बोलता बोलता म्हणली की मागचा महिना आमचा फारच आर्थिक तंगीत गेला, आर्थिक आमच्या अडचणी होत्या, त्यामुळं आणि मुलाला पण इतर खर्च होते, शिवाय मुलाला एक पुस्तक घ्यायचं होतं आणि पैसे नव्हते. म्हणून मी माझ्या गळ्यातली मनी गहाण टाकले आणि पैसे घेऊन मग मुलाला पुस्तक घेऊन दिलं. ते मी ऐकलं तेव्हा मी लहानच होतो, पण तेव्हाही मला अपराध्यासारखं वाटलं की आपल्यामुळं आईचा गळ्यातला दागिना गहाण ठेवावा लागला. त्यानंतर हा प्रसंग मला जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा असं लक्षात येतं की माझ्या किरकोळ हट्टापायी, की ज्याचा उपयोग पण मी काही केला नाही, त्या पुस्तकासाठी आईच्या गळ्यातला दागिना गहाण टाकला गेला आणि 15-20 दिवस मी वडिलांच्या मागे कटकट केली. त्यातून मिळवलं काय? पण आई वडिलांनी माझ्या जन्मापासून जोपर्यंत माझे आई वडील होते तोपर्यंत त्यांनी जे जे कष्ट केले, जे जे मन मारलं, त्यांना काही खावंसं वाटलं असेल, काय असेल, कुठं जावंसं वाटलं असेल, ते टाळलं. पैशाची बचत केली, जी त्या बचतीतून आमच्यासाठी काही केलं, आम्हाला चांगल्यात चांगलं जीवन द्यायचा प्रयत्न केला. हे असं असताना जर एखादा मुलगा 30-32व्या वर्षी म्हणत असेल की मला माझ्यासाठी आई वडिलांनी काही केलं नाही, तर ते फार मोठं चुकीचं वाक्य असू शकतं. म्हणून मित्रांनो, मैत्रिणींनो, जेव्हा कधी तुम्ही हे वाक्य, जे आई वडिलांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही असं म्हणायचा विचारत असाल, त्यावेळेस लक्षात घ्या, ही वाक्य उच्चारल्यामुळं त्या आई वडिलांच्या मनावर किती मोठा आघात होत असेल. त्यांना लगेच वाटून जात असणार की आम्ही आतापर्यंत केलेले जे कष्ट आहे त्याचं सगळं पाणी फिरलं गेलं. आपल्या मुलांना आपल्या कष्टाची जाणीव नाही, ते जरी बोलून दाखवत नसले तरी सुद्धा हे सत्य आहे. म्हणून बोलण्यापूर्वी आणि विशेषतः आईवडिलांना बोलण्यापूर्वी दोनदा विचार केलेला बरा. नमस्कार, मी अनिल सूर्यवंशी, समुपदेशक, मनसंवाद.